Hello friends, welcome to online teaching learning process conducted by Sanjeevani KBP Polytechnic. I am Mrs. Bhattad KS teaching you basic chemistry. Now in our second unit we have gone through what corrosion is, how it takes place and what are the factors which either increases or decreases rate of corrosion. Now we are in second part, that is total different part, how to protect metal from corrosion. म्हणजे मेटलला गंज येतो हे कळालंय आपल्याला. आता गंज नाही येऊ म्हणून आपण काय करू शकतो. तर व्हेरी फर्स्ट थिंग दॅट वी कॅन डू इज मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, ॲज corrosion is due to environment, and if by simple trick we are able to modify an environment, then we can also minimize corrosion. So what are the ways for modification of environment? तर फर्स्ट आहे रिमूव्हल ऑफ corrosion stimulant. स्टिम्युलंट म्हणजे उद्दीपित करणारे, वाढविणारे, इन्क्रीज करणारे. The matter or the material which increases rate of corrosion, if such materials are removed, then we can decrease rate of corrosion. How? To avoid corrosion due to oxygen, म्हणजे oxygen मुळे येणारं corrosion. For that what we can do, dissolved oxygen from water is removed either by deaeration or by using reducing substances like hydrazine or sodium sulfite. अर्थ काय की पाण्यामध्ये corrosion येतंय जास्तीचं, कारण की पाण्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन आहे. डिझॉल्व्ड ऑक्सिजन म्हणजे विरघळलेलं ऑक्सिजन. जर त्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनला रिमूव्ह केलं किंवा त्याला रिड्यूस करून टाकलं बाय युझिंग केमिकल लाईक हायड्राझिन, सोडियम सल्फाइड, तर तो डिॲक्टिव्हेट झालेला असेल आणि करोजन रेट काय झालेला असेल, कमी झालेला असेल. सेकंड आहे करोजन ड्यू टू ऍसिड कॅन बी मिनिमाइज्ड बाय युझिंग लाईम. ऍसिड ऍसिडस आहे आणि लाईम अल्कलाइन आहे. अपोजिट असेल तर करोजन रेट कॅन बी मिनिमाइज. जसं आपल्याला ऍसिडिटी झाली की आपण इनो घेतोय, तर ऍसिडिटी इनो अल्कलाइन आहे आणि त्याला ऍसिडिटीला दाबण्यासाठी आपण अल्कली पितोय, लाईम घेतोय. म्हणजे अपोजिट कॅन न्यूट्रलाइज द एक्सटेंट और फिनॉमिनॉन. नेक्स्ट आहे करोजन ड्यू टू मॉइश्चर और ह्युमिड एअर कॅन बी मिनिमाइज बाय युझिंग सिलिका जेल. आय थिंक ऑल यू आर फॅमिलियर विथ सिलिका जेल. सिलिका जेल एक छोटीशी पाऊच येतं. जर इफ यू हॅव परचेस न्यू थर्मॉस or new tiffin branded, then it consists of a small pouch and the pouch is of silica gel. What is the function of that pouch? That pouch keep the container moisture free. म्हणजे कंपनीचं काय म्हणणं आहे की जोपर्यंत ह्याला विक्रेता खरेदी करत नाहीये, खरेदी करणारा खरेदी करत नाही, तोपर्यंत ही वस्तू गंजायला नको, म्हणून त्यामध्ये ते छोटे पाउचेस ठेवलेले असतात की जे मॉइश्चर ऍब्सॉर्ब करण्याचं काम करतात. म्हणजे करोजन ड्यू टू मॉइश्चर कशामुळे होत नाहीये त्या नवीन वस्तूंना, कारण की त्यांच्यामध्ये ते पाउचेस आहेत ऑफ सिलिका जेल. म्हणजे अशा ट्रिक्स असू शकतात की आपल्याला मॉइश्चर मुळे करोजन येणारं कमी करायचं असेल तर वी कॅन यूज सिलिका जेल. नेक्स्ट आहे करोजन मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट कॅन ऑल्सो बी डन बाय युझिंग इनहिबिटर्स. इनहिबिटर्स काय आहेत तर दे रिड्युसेस करोजन बाय क्रिएटिंग अ बॅरियर. हाऊ? तर इनहिबिटर्स आर द सबस्टन्स विच क्रिएट्स फिजिकल बॅरियर बिटवीन मेटल अँड एन्व्हायरमेंट. म्हणजे मेटल आणि एन्व्हायरमेंट मध्ये त्यांनी एक प्रकारचा अडथळा तयार केला आणि एन्व्हायरमेंट जर मेटल पर्यंत पोहोचतच नाहीये तर देन देर विल बी नो करोजन. सो व्हॉट आर द एक्झाम्पल्स फॉर इनहिबिटर्स? क्विनोलिन, ऑर्गॅनिक अमाइन्स, सायनाइड्स, क्रोमेट्स, these are the effective inhibitor. For that I can quote an example. Chromate coating is done on steel used for construction at seashore to avoid rate of corrosion of that steel and to increase lifespan of construction. अर्थ की मला जे स्टील कन्स्ट्रक्शन साठी वापरायचे आणि कन्स्ट्रक्शन समुद्र किनारी आहे, तर तिथे करोजन येण्याचा रेट खूप फास्टर आहे, कारण की वॉटर अल्कलाइन आहे किंवा वॉटर अफेक्टेड आहे. तर अशा ठिकाणी जे स्टील वापरायचे त्यावरती जर क्रोमेटचं स्प्रेइंग करून घेतलं तर हा क्रोमेटचा हार्ड रॉकी मटेरियल स्टीलच्या सरफेसवरती तयार होईल आणि रॉक डझंट गेट्स करोडेड, म्हणजे दगडाला करोजन येत नाही आणि आपण आतल्या स्टीलला सेव्ह करू शकतो फ्रॉम करोजन. मीन्स these are the simple tricks by which we can minimize corrosion. One more famous adopted by all is cathodic protection. Remember guys, corrosion is problem of anode and not of cathode. If anyhow you are able to convert your required metal into cathode, then you can minimize corrosion. For that, what you need to do, you need to keep other metal
externally which is anodic to our metal, and we are shifting corrosion of our metal to the added metal. In running animation you can observe iron is getting corroded, but if zinc is mixed with the iron, then corrosion of iron is shifted to what? Zinc. It means iron is safe up to the presence of zinc. When all zinc will finish, then and then only corrosion of who will start? Iron will start. It means zinc is sacrificing for iron. Hence, addition of zinc is also called as sacrificial anodic protection. म्हणजे झिंकनी आयर्नचं करोजन स्वतःकडे ओढून घेतलंय, त्यांनी हा त्याग केला, म्हणून आपण असं म्हणू शकतो की त्यांनी सॅक्रिफाईस केलंय, and hence the process is also called as sacrificial anode. Some more examples you can have through this YouTube link, that is impressed current. Now see how impressed current work for the same. Underground pipeline आहे, underground pipeline ला corrosion येण्याचा rate faster आहे. How we can shift corrosion of underground pipeline, or how we can make underground pipeline as a cathode? For that we need to connect underground pipeline to magnesium bar somewhat away which are anodic, and now corrosion of this pipeline is shifted to thus connected magnesium bar. Now magnesium bar will be anodic and steel pipeline will be cathodic. Now you are observing that magnesium are supplying electron in blue color, and they are accepted by what? Underground pipeline. It means electron gain is reduction. Reduction is save from corrosion, whereas oxidation is corrosion. Other one is, जसं इथे दिसतंय तुम्हाला की स्टीलला वाचवण्यासाठी कोणाला ठेवलंय? मॅग्नेशियम. Electron source is from magnesium. Electrons are accepted by iron, that is steel, and it is safe from corrosion. Now other one is electron source is externally also put by means of doing such. It means impressed current that is giving more than their capacity can also minimize rate of corrosion. Okay. That is, these are some common ways to avoid corrosion. In our next slide, we will focus on the same, that is how to minimize corrosion by means of some other techniques. Thank you. Stay home, stay safe.